न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। वक्फ विधेयकावरील जेपीसीला 1 कोटीहून अधिक ईमेल प्रकरण नेमकं काय? वक्फ दुरुस्ती विधेयकाची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीला तब्बल 1,20,00,000 ईमेल प्राप्त झाले। या ईमेल्समध्ये लोकांनी विधेयकांच्या समर्थन आणि विरोधात आपल्या प्रतिक्रिया दिल्या। याशिवाय समितीला असे 75,000हून अधिक प्रतिसाद आले असून त्यात कागदपत्र जोडण्यात आले। संसदीय समितीनं या प्रतिसादाची क्रमवारी आणि तपासणी करण्यासाठी लोकसभा सचिवालयाकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली। यासाठी 15 अतिरिक्त कर्मचारी रुजू करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने वक्फ कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी वक्फ दुरुस्ती विधेयक मागील संसदीय अधिवेशनामध्ये मांडले होते। या विधेयकाला विरोधकांकडून विरोध झाला, तर हा विरोध पाहता भारत सरकारनं हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले। या जेपीसीचे नेतृत्व भाजपचे खासदार जगदंबिका पाल करते। अनेक मुस्लिम खासदारांनाही जेपीसी मध्ये स्थान देण्यात आले, त्यामुळे सखोल चर्चा करून कायदा करणं सोपं होईल। जेपीसीनं या विधेयकांबाबत सर्वसामान्य जनता, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, भागधारक आणि संस्थांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या। समितीने लोकांना त्यांच्या टिप्पण्या संयुक्त सचिव, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक 440, संसद भवन संलग्न, नवी दिल्ली 11,001 या पत्त्यावर किंवा ईमेल प्रोटेक्टेडवर मेल करण्यास सांगितलं होतं। आतापर्यंत 1,20,00,000 ईमेल या समितीकडे पोहोचले। जेपीसीचे सदस्य वक्फ दुरुस्ती विधेयकावर विविध भागधारकांशी अनौपचारिक चर्चेसाठी 5 राज्यांना भेट देणार आहे। 26 सप्टेंबर पासून महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून सुरू होणारी ही देशव्यापी चर्चा 1 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे। तसेच पुढील मुक्कामात 27 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये गुजरात सरकार, गुजरात वक्फ बोर्ड आणि इतर महत्त्वाच्या भागधारकांशी चर्चा करणार आहे। समितीचे सदस्य 28 सप्टेंबरला आंध्र प्रदेश, 29 सप्टेंबरला तामिळनाडू आणि 1 ऑक्टोबरला कर्नाटकमध्ये जाऊन विविध संबंधितांशी सल्लामसलत करतील। हैदराबादमध्ये होणाऱ्या चर्चेत आंध्र आणि तेलंगणा व्यतिरिक्त छत्तीसगडचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।